चला चला बारवी डॅमला जाऊया, डोळे भरून निसर्गाचा आनंद घेऊया. पॅचेस पॅचेस पॅचेस, आय हेट पॅचेस. माझं आयुष्य आहे, हे माझं ड्रीम आहे. आयुष्यापेक्षा स्वतःच्या स्वप्नांना महत्व द्या, स्वतःचा स्ट्रगल जास्ती चांगला ठेवा, कन्सिस्टन्सी ठेवा. डेफिनेटली तुम्हाला रिझल्ट चांगले मिळणार आयुष्यात. सुप्रभात मित्रांनो, कसे आहेत सगळे? राईड करताना करायलाच पाहिजे, कारण मी ओमकार सावंत पुन्हा एकदा आलो तुमच्यासमोर. लेट्स गो विथ तुम्ही या चॅनलच्या रूपात. नॉर्मल छोटी राईड करणार आहोत. आपण ब्लॉगिंगला प्रॉपर सुरुवात केलेली आहे. आपले शॉर्ट्स अपलोड होत आहेत इंस्टाग्राम यूट्यूबवरती, आणि आता नुकतंच आपण थोड्या गोष्टी करून आपण ब्लॉगिंगला सुरुवात केलेली आहे. सो आजचा आपला हा पहिला ब्लॉग असेल रायगड नंतरला खूप महिन्यांनी. बारवी डॅम बदलापूर येथे, त्याला आपण बारवी द जंगल रोडसुद्धा आपण म्हणतो. सो बघूया आज आपण या छोट्या ब्लॉगमध्ये किती काही गोष्टी एक्सप्लोअर करणार आहे. सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर होतील. फक्त माझा व्हिडिओ बघत राहा. चला तर भेटूया आपल्या स्टार्टिंग पॉईंटवरती, कुरार विलेजला. आपलं स्टार्टिंग पॉइंट आलेलं आहे. एक वीक आधी आपली राईडची प्लॅनिंग चालू झाली होती. आपल्याला कुठेतरी जायचंय, राईड करायचंय, व्लॉग अपलोड करायचंय. कारण युट्यूब वरती तुम्ही बघाल, इंस्टाग्राम वरती बघाल, खूप शॉर्ट्स मी अपलोड केलेले आहेत आणि मला रिझल्टही खूप चांगल्या प्रमाणे भेटलाय. नाही असं नाही, माझ्या 4 ते 5 व्हिडिओ सुद्धा लॅक्स मध्ये व्हायरल झाल्यात. इव्हन एक माझी सिंगल व्हिडिओ जी आहे ती सुद्धा 600K पोहोचायला आलेली आहे. सो मी असं नाही बोलू शकत की मला रिझल्ट नाही भेटलाय. कन्सिस्टन्सी ठेवल्यानंतर एक उत्तम असं मला रिझल्ट दिसतोय माझ्या चॅनल वरती, माझ्या पेज वरती. आजच्या व्लॉग मध्ये सुद्धा बोललो, मिडल क्लास पर्सन्स आणि जॉब यांच्यामध्ये खूप मोठं युद्ध असतं. जॉब आपले स्वप्न पूर्ण होण्यासाठी कधी आपल्याला सक्सेसफुल होऊ देत नाही, कारण ते आपल्याला रिस्पॉन्सिबिलिटी आणि बोलतात ना घरच्या परिस्थितीमध्ये त्यांनी अडकून ठेवलेलं असतं. कोणालाही जॉबला सध्या असं जुगारता येत नाही, हेच रिझन आहे. काही हरकत नाही, जिथपर्यंत आमची पब्लिक आहे, एक मेसेज ग्रुप मध्ये ट्रिप ऑन आहे. जे येतात त्यांनी मेसेज करा, डेफिनेटली येणार. आणि आमची 12 ते 14 पब्लिक अशीच असते, त्यामध्ये काय डाऊट नाही आम्हाला. एक प्लॅन मी असा बनवेन ज्यामध्ये माझी सगळी पब्लिक इन्व्हॉल्व असेल आणि तुम्हाला माझा पूर्ण स्क्वॉड बघायला भेटेल. आता आपण आहे गोरेगाव चेक नाका. वेळ झाली 6:01 बरोबर. आपण आरेमधून पवईच्या दिशेने चाललोय आणि तिथून मग पुढचा रूट आपण डिसाईड करूया. आज आपल्या राईड मध्ये निशान भातोसे डॉमिनर 250 ड्राईव्ह करतोय तो, आणि पाठी तुम्ही बघू शकता इथे रेडर 125 वन अँड ओनली मिस्टर सिद्धार्थ बरगाले. एक वीक पासून प्लॅनिंग चालू होतं, कुठे जायचं कुठे जायचं कुठे जायचं. आपलं सुरुवात आहे आणि सुरुवातीला एकदम लॉंग डिस्टन्स कव्हर करणं इम्पॉसिबल होतं. कॅमेऱ्याची रेंज किती आहे, त्याचा बॅटरी बॅकअप काय आहे, या सगळ्या गोष्टी बघता थोडा प्रॉब्लेम होतो, नाही असं नाही. सो मी डिसाईड केलं की बारवी डॅमला जायचं, कारण मी युट्यूब वरती खूप जास्त व्हिडिओज बघितलेत. सो कुठला ब्लॉग मला प्रॉपर भेटला नाहीये, तर मी माझ्या एंडने तर हे प्रयत्न करेन की तुम्हाला हा ब्लॉग जो आहे ना, प्रॉपर व्हिडिओ जो आहे ना तो तुम्हाला अपलोड करून दे, जेणेकरून तुम्ही काही प्लॅन करत असाल मित्रांसोबत किंवा जे काही आहे आपल्या पार्टनर सोबत, एक छोटीशी राईड जर करायची इच्छा असेल तुम्हाला, सो तुम्ही डेफिनेटली माझा ब्लॉग बघून तुम्ही जाऊ शकता. यामध्ये मी ट्राय करेन, माझ्याकडून पूर्ण प्रयत्न, माझा जीव टाकेन या व्हिडिओमध्ये, की जेणेकरून सगळ्या व्हिडिओ आणि सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवेन. सो भेटूया. थोडस हळूहळू उजेड होतोय, आता डिस्टन्स कव्हर करून घेऊया आणि जसं उजेड झालं की मी पुन्हा एकदा भेटतो तुम्हाला. गाईज बघू शकता तुम्ही, आता जस्ट नाव आम्ही फिल्टरवाड्यातून बाहेर पडतोय पवई साईडला. पवई करून आम्ही पुढचा रूट कसा डिसाईड झालाय मला काही माहित नाहीये. नेहमीप्रमाणे आपल्या राईडला लीड करतोय सिद्धार्थ बरगाळे. सो मी नेहमी बोलतो, जिकडे मित्र आहेत तिकडे गुगल मॅपची गरज नाहीये, कारण प्रत्येक मित्र हा वाईट रस्त्याला नेणारा नसतो. काही मित्र असतात जे चांगल्या रस्त्याला आपल्याला घेऊन जातात आणि सपोर्ट करतात नेहमी. सो असे मित्र आयुष्यात निवडा जे तुम्हाला चांगल्या रस्त्याला घेऊन जातील आणि तुमच्या ड्रीम्सला सपोर्ट करतील. सेकंड पोझिशनला आहे मिस्टर निशांत, थर्ड पोझिशनला मी आहे. मी नेहमी प्रेफर करतो की मी थोडं एंडिंगलाच राहीन, कारण जी लोक मला सपोर्ट करतायत माझ्या ब्लॉगिंग साठी, माझ्या ड्रीम साठी,
सो डेफिनेटली यार फ्रेम मध्ये तर त्यांचं राहणं बनतं की नाही. मी पण कळवा कमेंट मध्ये मला, माझ्या कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या कमेंट आल्याच पाहिजेत की तुम्हाला कुठले फ्रेंड सपोर्ट करतात, टॅग करायच्या मित्रांना. ही एक करेक्ट वेळ आहे तुमचं प्रेम तुम्हाला दाखवून देण्याची. आय नो मुलांना प्रेम दाखवायची गरज नसते, ते सगळ्या गोष्टी समजून जातात, बट त्यांनाही तुम्ही खुश करा जरा. पवई लेकच्या दिशेने आपण चाललोय. पुढचा रस्ता आणि प्रवास आपला काय होणार आहे न, आपण ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला लेफ्ट घेतलाय. ऑन टाइम चालू आहे आपण सगळ्या गोष्टी ज्याप्रमाणे आपण प्लॅनिंग केलं होतं. ऑलमोस्ट त्या हिशोबाने आपल्या गोष्टी वर्क करतायत. सो लेट सी, बघूया पुढचा काय आपला अपडेट आहे, तुम्हाला नक्कीच कळेल. कारण आता आता खरी मजा येणार आहे भाई. उजेड चालू झालाय. भाईने बोला बघा तो भावाने का वेनचं देखने का नाही आगे पीछे. पॅचेस पॅचेस पॅचेस, आय हेट पॅचेस. थोडं बी अलर्ट अशा हायवेज वरती, कारण हे पॅचेस आणि इथले खड्डे, एक चूक डायरेक्ट मृत्यूशी खेळ आहे तुमचा. विषय संपला. हे सरळ यम येऊन उचलून घेऊन जाणार, बाकी कोण नाही. वैष्णव मुलुंड चेक नाका आता क्रॉस केलाय. चाललो आपण ठाण्याच्या दिशेने. धूप 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 काम 25 गुप काप गुप. आज सकाळची गोष्ट आहे. मी कधी एवढ्या लवकर उठत नाही. सकाळची झोप म्हणजे आताच्या टायमाला एकदम पीसफुल म्हणतात ना. सो उठलो आणि पाणी गरम करायला ठेवत होतो, तेवढ्यात माझ्या हातातून ताटली पडली तर घरातले जागे झाले. आता खातो का काय शिवाय, आता काय खरं नाही. ते लोक कोण बोलत असतील, त्याच्या आईला कधी काम धंदा पण एवढा कधी उठून गेला नाही हा पोरगा. त्याला काय एवढं वेळ लागलाय, व्हिडिओ काय ब्लॉग, तर गाडी काढून जायचंय. 5 वाजता न बोलता उठला पहिला अलारामला. चालू आहे नुसता खाडूड खाडूड काहीतरी किचन मध्ये. प्रत्येकाच्या घरात ही स्टोरी असेल, मला नक्की कमेंट मध्ये कळवा तुम्ही. सतीश प्रधान कॉलेज ठाणे. ए आयुष्य एन्जॉय करा. नळा प्रॉब्लेम टेन्शन सगळ्यांना आहे. आज हे आयुष्य नाही जगणार तर कधीच आयुष्य जगणार तुम्ही. आज नळला तर प्रॉब्लेम आहे मला. शिस्तबद्ध पद्धतीने आपली राईड चालू आहे. लाईन मिस नाही झाली पाहिजे, रूल्स नाही तुटले पाहिजे, कोणाला आपल्यामुळे त्रास नाही झाला पाहिजे. राईड करताना या सगळ्या गोष्टीची काळजी घ्या. हा बघा याच्यात आईची याच्या तात्याचा रोड आहे का काय. सेफ डिस्टन्स सेफ राईड. बाकी आपले रायडर वेल ट्रेन आहेत. आपल्या आधी खूप मचवून झालेत ते. मी तरी आता सुरुवात केली या फील्ड मध्ये. बस एवढं नाही की ते कॅमेरा समोर बोलू शकत नाहीत, त्यांना थोडं अनकम्फर्टेबल फील होतं आणि थोडं तुम्ही समजू शकता ती फिलिंग ऍज अ रायडर म्हणून स्टार्टिंगचा पार्ट. बट आज जर माझ्या फ्रेंड सर्कल मध्ये तुम्ही बघायला गेलात तर प्रत्येक जण एका चांगल्या पोझिशनवर त्यांनी चांगल्या जॉबला आहे. आता हेच उदाहरण मी तुम्हाला सांगतो. आपल्याकडे जो राईड करतोय सिद्धार्थ, तो एका चांगल्या कंपनीमध्ये सिनियर लेवलला आहे. म्हणजे आज टीम हँडल करतो, प्रोसेस हँडल करतो, क्लायंट मिटिंग्स बोला. सेकंडला आपल्याकडे निशांत अकाउंटंट आहे एका कंपनीमध्ये आणि उत्कृष्ट असं त्यांचं जॉब प्रोफाईल पण चालू आहे, वेल सेटल आहेत, फॅमिलीला बघतायत, सगळ्या गोष्टी हँडल करतायत डेफिनेटली. आणि त्याचसोबत त्यांची मौज मस्ती पण चालू आहे, राईड पण चालू आहे माझ्यासोबत. राईड साठी उकसवणारा मीच आहे. सो त्यांच्या घरातल्यांनी जर बघत असाल 1 डे ट्रिप 2 डे ट्रिप कुठे जर असेल आणि बाईक राईड आहे तर ती माझ्यामुळे आहे असं समजा. कारण की हे माझं काम आहे, हे माझं पॅशन आहे, हे माझं स्वप्न आहे. बघूया कुठल्या लेवल पर्यंत मला ह्या गोष्टीमध्ये सक्सेस भेटतं. आणि मी सक्सेस भेटण्यासाठी नाही तर एक माझा ऑरा असला पाहिजे. माझ्या मनात हीच गोष्ट आहे. सक्सेस प्रत्येकाला मिळतं, प्रत्येक जण पैसे कमवतो, नाही असं नाही. मला एक ऑरा क्रिएट करणं व्लॉगिंगच्या लाईफ मध्ये हे सगळ्यात मोठं एक चॅलेंजिंग आहे. कारण आजकाल सगळ्यांच्या व्हिडिओला व्ह्यूज येत आहेत, लाईक्स येत आहेत, कमेंट्स येत आहेत. डेफिनेटली यार ते लोक मेहनत करतायत,
आणि एवढं स्ट्रगल करून चाललेत ये सो माझ्या पण व्हिडिओजला लाईक कमेंट शेअर होत आहेत, नाही असं नाही, बट मी ट्राय करतो काहीतरी की एक ऑरा स्वतःचा असला पाहिजे. प्रत्येक रायडरचा, प्रत्येक ब्लॉगरचा एक ऑरा असतो, नाही असं नाही. तो त्याच्या फील्ड मध्ये बादशाह आहे भाई, आपण त्याचा हात पकडू नाही शकत. तो त्याच्या लेवल पर्यंत तो नडतोय, आयुष्याला नडतोय, त्याच्या जॉबला नडतोय, करतोय, तो पण स्ट्रगल करतोय. बट लेट सी, आपण पण काहीतरी करू. लाईफ आहे, कुठे ना कुठे घेऊन जाईल. आणि वरचं आहे, एफर्ट्स बघतोय, स्ट्रगल बघतोय, आयुष्यातलं कन्सिस्टन्सी बघतोय. सो डेफिनेटली कुठे ना कुठे व्हिडिओ व्हायरल होणं आणि मी व्हायरल होणं चांगल्या वे मधून, वाईट वे मधून व्हायरल नाही व्हायचं. आपल्याला एक समाजाला आपला एक चांगला मेसेज पोहोचला पाहिजे, अशा लेवल मधून आपल्याला व्हायरल व्हायचं. प्रयत्न करत राहू, प्रयत्नांती परमेश्वर. चाललो आपण भिवंडीच्या दिशेने. वेळ झाले 6:36. नडा नडा व्हॅन. हे जे लोक सायकल चालवतात ना, हे लोक पण एक रेकॉर्ड करून बसलेले असतात. म्हणजे काही डिस्टन्स पर्यंत सायकल चालवून जाणं, त्यांचे पण काहीतरी ड्रीम्स असतात. आपलं कसं ड्रीम आहे, आपण बाईक राईड करायचे, हे स्पॉट एक्सप्लोअर करायचे, हे डेस्टिनेशन रीच करायचंय. त्यांनी पण काही ना काही गोष्टी केलेल्या असतात. सो नक्की कधी जर भेटलात ना, तर त्यांच्याशी पण एकदा संवाद साधा, आणि मी पण साधेन संवाद त्यांच्याशी. नेव्हर नो की काही टिप्स मला सुद्धा भेटतील. मी असं नाही की मी सगळ्या गोष्टीतच परफेक्ट आहे. सो प्रत्येकाचा एक्सपिरियन्स मॅटर करतो लाईफ मध्ये. हा पण एक एक्सपिरियन्स उत्तम आहे. त्याला माहिती आहे मी ब्लॉग करतोय, व्हिडिओ चालू आहे माझा, मी कंटिन्यू काही ना काही बोलत आहे. माझं लक्ष काही सर्टन टाइमला नसेल, असेल, वेळोवेळी सिग्नल देणं आपल्या भावांचं काम आहे. पण ऍक्च्युअली कल्याणमध्ये जर एंटर केलेलं आहे काळा तलाव. आता सध्या आपण काळा तलावला 7:06 झालेत. तशी माता रोड, कल्याण. कल्याणकर, गुड मॉर्निंग. आलोय भाई तुमच्या कल्याण मधून जरा पुढे चाललोय बदलापूरच्या दिशेने. जे कोणी कल्याणकर आहेत कमेंट मध्ये कळवा. इकडे टू उल्हासनगर कडे सुस्वागतम सुस्वागतम. उल्हासनगर महानगरपालिका आपले सहर्ष स्वागत करत आहे. धन्यवाद. जस्ट नाव आता आपण काटाई नाक्याला आहे. तिथून आपण बदलापूरच्या दिशेने जाताना काटाई नाक्याला आपण राईड घेतो. 2 माणसं रगडत आहेत गप्पागप, लय भूक लागली त्यांना. चला नाश्ता करूया, चाय वगैरे पिऊया, आणि पुढच्या प्रवासात आपण लगेच भेटूया. जाऊ नका कुठे, व्हिडिओ बघत राहा. साऱ्या गोष्टी आता खरी मजा येणार आहे. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. पद्धतशीर एकदम एक अन्न होता तिथे, मेंदूवडा स्टॉल होता. मिसळपाव वगैरे थोडं ऑइली होता, जमत नाही पटकन. कारण की माझा मित्र जो आहे म्हणजे सिद्धार्थ जो आहे तो कसं नाईट शिफ्ट वगैरे करून आलेला आहे. सो त्याला थोडं ऑइली फूड पटकन जमत नाही. म्हणून आम्ही एक मेंदूवड्याचं अन्न होतं, एकदम गर्दी खतरनाक होते त्याच्याकडे मस्त पोट भरून नाश्ता केला आणि आता चाललोय. अंबरनाथ वरून निघालोय. वेळ झाले 7:48. पद्धतशीर लेफ्ट घेतलाय. आता घरी मजा येणार आहे भाई. आता आहे ना हा बघा रोड, आतला रोड एकदम मक्खन आहे भाई, मक्खन. चला चला बारवी डॅमला जाऊया, डोळे भरून निसर्गाचा आनंद घेऊया. चला चला हो चला बारवी डॅमला जाऊया. सगळे प्रॉब्लेम दुःख विसरून एक छान राईड करूया. ना 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 ना. क्या मैं मुंबई आ सकता हूँ? कमेंट करून सांगा मला. गाईज शेवटचे 10 किलोमीटर पेंडिंग आहेत.
20 मिनिट्स वरती आपलं डेस्टिनेशन आहे. भाई थोडा रस्ता मिस्टेक भरकटला होता, आम्ही दोघं पण तिघं पण. आम्हाला काही वेळ नव्हतं कुठलं एक्झॅक्टली कुठे रस्ता जायचा, कारण तिकडे रस्त्याचं काम चालू आहे. सो गुगल मॅप पण थोडा कन्फ्युज झाला की ऍक्च्युली आता आपल्याला कुठला टर्न घ्यायचा आहे, कुठल्या रोडला आपल्याला एंटर करायचंय, त्याचा काही अंदाज येत नव्हता. बट आता फायनली आपण हा रस्ता पकडलाय. इथून आय थिंक 9.5 किलोमीटर दाखवत आहे. आय होप मी सगळ्या गोष्टी कव्हर केल्या असतील आणि खूप उत्तम प्रकारे मी सगळ्या गोष्टी हे करतोय, प्रयत्न करतोय तुम्हाला दाखवण्याचा, वेळोवेळी जे काही गोष्टी आहेत, मेसेजेस आहेत ते सांगण्याचं. लेट सी, बघू आपला ब्लॉग अपलोड झाल्यावरती काय आपल्याला रिझल्ट भेटतात. बट नक्की तुम्ही कमेंट करून कळवत जा ब्लॉग कसा आहे, काय होतं, कुठे मिस्टेक होती का, कुठे साऊंड क्वालिटी आहे माईकची, किंवा काय ऍक्शन कॅमेराचं काय आहे का. ह्या गोष्टी माझ्यासाठी खूप बेनिफिट आहे मला, कारण की तुमचे फीडबॅक, तुमचा एक्सपिरियन्स, तुमचा अनुभव, तुम्ही ज्या गोष्टी एक्सप्रेस केल्यात रायडिंग मध्ये बोला किंवा डेली लाईफ मध्ये बोला, त्या गोष्टी माझ्यासाठी खूप जास्त महत्वाच्या आहेत. कारण की मी तुमच्याकडूनच शिकणार आहे. त्या गोष्टीला शिकायचं कुठलाही क्लास वगैरे नसतो, प्रत्येक जण आपापल्या अनुभवातून शिकत असतो. लैला आणि मजनूची साडेबारी लव्ह स्टोरी आपल्याला बदलायची हाय हाय हाय. ही अक्रिलिया आपल्याला पटलेली हाय. माझ्यासोबत राईडला आलेली हाय. अरे आलेली हाय हा, घेतलेली हाय हा, आपल्या दमावर घेतलेली हाय हाय हाय. बघताय ना माझा मूड कसा आहे. पावर आहे भाई. राईड करताय, व्लॉग बनवताय, मूड एक नंबर होतो. हे बघा, हे माझं आयुष्य आहे. ओबडधोबड बडधोबड पूर्ण खडताळ प्रवास आहे माझ्या आयुष्यात. बट मी सर्व्हाइव्ह करतोय तिथे, आणि हा एक रस्ता आहे की जिथे मी माझं पॅशन फॉलो करतोय. बघा, हे माझं आयुष्य आहे, हे माझं ड्रीम आहे. आयुष्यापेक्षा स्वतःच्या स्वप्नांना महत्व द्या, स्वतःचा स्ट्रगल जास्ती चांगला ठेवा, कन्सिस्टन्सी ठेवा. डेफिनेटली तुम्हाला रिझल्ट चांगले मिळणार आयुष्यात येणाऱ्या काही काळामध्ये. तुम्ही असं जर बोलाल 1 महिना करून 2 महिना करून मला रिझल्ट पाहिजे, सॉरी ब्रो, ही फील्ड तुझ्यासाठी नाहीये. हा भाई, 1 वर्ष घाल, 2 वर्ष घाल, 3 वर्ष घाल, भाई इज्जत आहे ना तुला. मग काय आहे भाई, पब्लिक तुला बादशाह मानेल. या फील्ड मध्ये सर्व्हाइव्ह करणं म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. ते पण तू त्याच कॉन्फिडन्सने, त्याच जोशने कन्सिस्टंट राहणं, तुझे व्हिडिओज अपलोड करणं. ठीक आहे यार, मी नेहमी बोलतो, माझ्या व्हिडिओला जर 1 व्ह्यूज आहे, 2 व्ह्यूज आहे, ती पण माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. बिकॉज डेली लाईफ मध्ये गाईज, कोणी जर तुमच्या व्हिडिओला बघतंय, बट ऑब्विसली तुमच्या आयुष्यात जसे प्रॉब्लेम आहेत, टेन्शन आहेत, त्याच्या आयुष्यात पण आहेत. त्याला पण फॅमिली बघायचे, त्याला पण त्याचा परिवार बघायचंय, तरी पण तो वेळ काढून तुमचा व्हिडिओ बघतोय, लाईक करतोय, कमेंट करतोय, शेअर करतोय. मजा येते भैया. रोडवरची राईड करायची मजाच वेगळी आहे ना. समोर रोड, बाजूला डोंगर, इकडे बघतोय नेचर दिसतं, इकडे बघतोय नेचर दिसतं, इकडे बघतोय स्मूथ रस्ता. काय पाहिजे अजून आयुष्यात. साई फार्म, साईनाथ शेट्टे रिसॉर्ट, बारवी डॅम. ओ हो, सुपर भाई, सुपर कडक व्ह्यू आहे. बघा ना, नाईस ब्रो. आम्ही दुसऱ्या रस्त्याने आलो ऍक्च्युली, तर मी इकडे पहिले पण येऊन गेलोय, नाही असं नाही. एसटी वगैरे आय थिंक दुसऱ्या रस्त्याने येते, हा रस्ता नाहीये वाटतं तो. हा, इकडे एसटी चालत्या. सुपर गाईस, बारवी डॅम एक्सप्लोअर करण्यासाठी खूप उत्तम प्लेस आहे. आपल्या समजा मुंबई वेस्टर्न लाईनला किंवा सेंट्रल लाईनला जर तुम्ही राहताय, तर जवळच्या जवळ डेस्टिनेशन. समजा तुम्हाला सुट्टी वगैरेचा प्रॉब्लेम आहे, पण तुम्हाला मोठं ब्लॉगिंग कंटिन्यू करायचंय, सो इथे कसा विषय आहे माहितीये काय, की पीछे पीछे बारवी डॅम, उधर बोर्ड लगा, उधर बोर्ड लगा, उधर बारवी डॅम कडे, पीछे पीछे बाइक वाले की इधर बोर्ड है.
मैंने पढ़ा ये मुरबाड जा रहा है. गाईज इकडे थोडा प्रॉब्लेम होतो, थोडं नेटवर्क वगैरे आपल्याला फेस करायला लागतो. बिकॉज हे बघा बारवी डॅम कडे, कारण इकडे पटकन नेटवर्क कॅप्चर होत नाही लोकेशन वगैरे. हे बघा, हा बघा डॅम. ओ हो पद्धतशीर भाई, नाद करता का भाई आमचा कोणी. ऊपर बंद रहता है, ऊपर बंद रहता है. क्या खाएगा लाला. मेरे भाई के पास कुछ ना कुछ रहता है, बट आज वो लाया नहीं है लगता है. बघू शकता तुम्ही, हा बारवी डॅम आहे, अजून पण पाणी कंटिन्युअसली फ्लो होतं त्याच्यातून. पावसामध्ये जर तुम्ही याल तर पूर्णपणे हा भरून ओसांडून वाहत असतो. तुम्हाला जर कॅमेऱ्यामध्ये ह्याचा आवाज ऐकायला येतोय का ना माहित नाही, जर पाणी खळखळतो ना त्याचा आवाज येतो. खूप पीस आहे, पक्ष्यांचा किलबिलाट आहे, सकाळची सूर्याची किरण आहेत आणि खळखळ वाहणारं पाणी आहे. खूप ऑसम फिलिंग आहे. नक्की या तुम्ही बारवी डॅम कडे व्हिजिट करा एकदा. सो मिस्टर बरगाळे, कसा वाटला तुम्हाला हा प्रवास. सर सुखाचा होता. आणि काय रस्त्याचं काय अपडेट. रस्त्याचं काय होतं ते मध्ये अंबरनाथ, रस्ते लय खराब आहे अंबरनाथ. अंबरनाथचे जे कोणी असेल त्यांच्या अंडर हा रस्त्याचा कॉन्ट्रॅक्ट वगैरे असेल, त्यांनी थोडं काळजी घ्या. तुम्हाला कसा वाटला हा प्रवास मिस्टर भातोसे. सुखाचा, आनंदाचा. बस एक राईड झाली पाहिजे महिन्यात, नाही तर जसं टाइम भेटेल तसं फिरायचं. एन्जॉय करत राहा गाईज, कामधंदा होतो आयुष्यात, प्रॉब्लेम टेन्शन सगळ्यांना येतात. बघा गाडीचा आवाज नाही, शांतच आहे पाण्याचा आवाज एकदम. बघू शकता तो पूर्ण डॅमचा दरवाजा आहे, हा पूर्ण डॅम बांधलेला आहे तिथे. आणि इकडून पूर्ण पाणी, जेव्हा ते डॅमचं पाणी सोडण्यात येतं तेव्हा पूर्णपणे हा पाणी इकडून ब्रिज खालून वाहत वाहत तिथपर्यंत जातो. खूप छान आहे, खूप छान आहे. बघा ऑसम फिलिंग आहे. तर माझा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा माझ्या चॅनलला. इंस्टाग्रामवरती पेज सुद्धा आहे माझं, लेट्स गो विथ ओमी या नावाने. हे बघा, हे इन्स्टा आयडी आपला आणि हे युट्यूब चॅनलचं नेम. सो आपला हा ब्लॉग इथेच आपण एंड करतोय. आता आम्ही थोड्या गोष्टी एक्सप्लोअर करतो इकडे. बाय बाय गाईज, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.